सिरीजचा डे 1, ज्यामध्ये आपण बघणार आहोत या फेविकॉल बॉटलने चा यूज कसा करायचा, स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि बिझनेससाठी काही छोट्या छोट्या टिप्ससुद्धा मी देणार आहे, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. चला तर मग सुरू करूया. माझ्याकडे रिकामी फेविकॉलची बॉटल होती, तिला मी छान वॉश करून ड्राय करून घेतली. आपल्याला बॉटलमध्ये रांगोळी फिल करून घ्यायची आहे. त्यासाठी पहिले आपण रांगोळी चाळून घेणार आहोत. रांगोळी चाळून घेतली, एकदम फाईन अशी रांगोळी इथे आहे. आता ही रांगोळी आपल्याला बॉटलमध्ये फिल करून घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला रांगोळी अशी फिल करू शकता तुम्ही, किंवा मी एक ट्रिकसुद्धा तुम्हाला सांगणार आहे. रांगोळी अशी फिल करायला खूप वेळ लागतो, त्यासाठी आपण एक छोटासा पेपरचा तुकडा घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याला असं कोन बनवून घ्यायचं आहे. पेपरच्या तुकड्याचा आपल्याला असा कोन बनवून घ्यायचा आहे. त्याला आपण असं स्टिक करून घ्यायचं, जेणेकरून तो निघणार नाही. असं स्टिक झाल्यानंतर आपल्याला ही जी टीप आहे खूप बारीक आहे, तर आपल्याला असं थोडंसं कट करून घ्यायचं आहे. हे जे होल आहे हे आता मोठं झालेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. वरतून पण आपण थोडंसं कट करून घेणार आहोत. वरतून पण आपण कट करून घेतला तर असा कोन बॉटलवरती ठेवायचा आणि आपण चाळून घेतलेली रांगोळी कोनमध्ये फिल करायची. ते तुम्हाला दिसत असेल रांगोळी डायरेक्ट अंदर. शकता इथे बॉटल फिल झालेली आहे. तर आपल्याला झाकण लावून घ्यायचं. झाकण व्यवस्थित लावा. जर थोडं ढिलं राहिलं तर रांगोळी बाहेर पडू शकते. बॉटलमध्ये रांगोळी तर भरली आहे, पण बॉटलमधून रांगोळी पडतच नाही. आता यासाठी आपण काय करायचं, ते आपण सेफ्टी पिनचा यूज करणार आहोत. सेफ्टी पिन घ्यायची आणि तिने असं हे जे होल असतं त्यामध्ये फक्त असं फिरवून घ्यायचं, असं, जेणेकरून हे होल थोडं मोठं होईल आणि आपली रांगोळी व्यवस्थित होईल. इथे आपण डॉट टाकून घेणार आहोत. इक्वल डॉट्स येत नाहीत, मग इक्वल डॉट्स यासाठी आपण काय करायचं. इक्वल डॉट्स यासाठी प्रेशर एकदम सेम आलं पाहिजे प्रत्येक डॉटवर, एकदम सेम प्रेशर. तुम्ही बघू शकता एकदम इक्वल डॉट्स आलेले आहेत सगळे. इथे थोडे छोटे मोठे झाले, पण इथे एकदम इक्वल आले. तर आपल्याला प्रत्येक डॉटवरती एकदम सेम प्रेशर द्यायचं आहे बॉटलवरती. असेच आपण डॉट्स देऊन वेगवेगळे डिझाईन्स तयार करू शकतो. सो आपण एखादी डिझाईन्स आपण तयार करून बघूया. तर आपण डॉट्सपासून एखादी छोटीशी डिझाईन तयार करून बघूया. एक मध्ये डॉट द्यायचा, भोवताला आपल्याला छोटे छोटे डॉट्स द्यायचे आहेत. त्या डॉट्सला असं प्रेस करून घ्यायचं. आपण सुंदर असं फूल इथे तयार करू शकतो. आपल्याला स्ट्रेट लाईन्स आपण या बॉटलने काढायच्या आहेत. अशा आपल्याला लाईन्स इथे काढून घ्यायच्या आहेत. या लाईन्सची, या डॉट्सची जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला अशी स्ट्रेट लाईन येऊन जाईल. तर आपण काही संस्कार भारतीचे आकारसुद्धा काढू शकतो, तर ते पण बघूया. सुंदर सुंदर संस्कार भारतीचे आकार आपण बॉटल्सनी काढू शकतो. असं जर अडकलं तर मध्ये असं थोडंसं इथे टॅप करायचं, जेणेकरून काही अडकलं असेल तर ते निघून जाईल.
थोडं प्रेशर द्यायचं आणि ओढायचं, थोडं प्रेशर द्यायचं आणि ओढायचं. असं करून आपण असे बरेच आकार काढू शकतो. जर तुम्ही डॉट्सची आणि लाईन्सची किंवा सर्कलची असे छोटे छोटे सर्कल्स एका स्ट्रोकमध्ये काढायची जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर ते तुमचे नीट अँड क्लीन येणार. आता आपण या बॉटल्सनी वेगवेगळे डिझाईन्स तयार करून बघूया. ते फ्लॉवर तयार करून घेतले. आता एक आपण बॉर्डर रांगोळीसुद्धा बघूया. वरती जे तुम्हाला लक्ष्मीचरण दिसत आहेत ते मी आधी काढलेत, बट ते रेकॉर्ड झाले नाहीत. ते सुद्धा मी या बॉटलनेच काढले आहे. आणि त्या लक्ष्मीचरणावरचे जे बोटं असतात ते आपल्याला डॉट्सचं प्रेशर कमी कमी करत जायचं आहे, ते व्यवस्थित येईल. आता आपण इथे छोटीशी एक बॉर्डर रांगोळी तयार करून घेणार आहोत. इथे आता आपण डॉट्स टाकून घेणार आहोत. असे 3 डॉट्स इथे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. तीन इक्वल डॉट्स आपल्याला टाकून घ्यायचे आहे. त्याला असं तिचे फाईन डिटेलिंग्स करून घेणार आहोत. परत एक आपण अजून छोटीशी फक्त बॉटलचा यूज करून आपण एखादी बॉर्डर काढून बघूया. ते सर्कल्स टाकून घ्यायचे आहेत छोटे छोटे. छोटे छोटे सर्कल्स टाकून घेतले आहे. इथे थोडं प्रेशर द्यायचं आणि ओढायचं, थोडं प्रेशर द्यायचं आणि ओढायचं. तसं आपल्याला करून घ्यायचं आहे दोन्ही साईडने. थोडा डॉट्स द्यायचा, ओढायचा. ह्याची जर प्रॅक्टिस तुम्ही केली तर हे एकदम नीट अँड क्लीन तुम्हाला येऊन जाईल. याच्या आता आपण छोटे छोटे डॉट्स देऊ शकतो. छोटे जर बारीक डॉट्स तुम्हाला द्यायचे असेल तर प्रेशर अगदीच कमी द्यायचं किंवा नाही दिलं तरी चालेल. अशी बॉटल पकडायची आणि थोडंसं प्रेशर द्यायचं, ज्याने आपले छोटे छोटे डॉट्स आपल्याला इथे मिळतील. असेच आपण प्रत्येक टूल्स डिटेल्समध्ये बघणार आहोत. त्यासाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर अँड कमेंट करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला काही अजून टूल्सबद्दल काही डिटेल्स हवी असेल तरीसुद्धा तुम्ही कमेंट करा. मी तुम्हाला त्या टूल्सबद्दल एक व्हिडिओ बनवून शेअर करेन.